नमस्कार. आज आपण मस्त अशा दशम्या तयार करतो आहे. या दशम्या 10 ते 12 दिवस छान राहतात. प्रवासाला जाताना आपण या दशम्या घेऊन जाऊ शकतो. घरातसुद्धा या दशम्या करून ठेवल्या तर छोट्या भुकेसाठी फार मस्त आहेत. या दशम्या करताना आपल्याला एक रुमाल, सुती कापड काही पण चालतं, कारण आपल्याला त्यांनी प्रेस करून करून या सगळ्या दशम्या आपल्याला भाजायच्या असतात. 1 कप मी म्हणजे कणिक घेतलेली आहे. 1/4 कप आपण इथे रवा घेतलेला आहे. 3/4 कप मी इथे गूळ घेतला आहे आणि अर्धा कप आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आपल्या कणकेमध्ये आपण अर्धा चमचा मोठ्या चमच्याने तेल घातलेलं आहे. आता आपला गूळ आणि पाणी नीट मिक्स झालेलं आहे, तर आपण हे कणिक मळून घेऊया. 1च कप मी सगळ्या मेजरमेंटसाठी वापरलेला आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज चॅनलवर पाहत राहा. आपण आपली कणिक आणि नीट मळून घेणार आहे, जेणेकरून हा डो चांगला सॉफ्ट होईल. जितकं आपण त्याला चांगलं मळू तितकी ती छान सॉफ्ट होते. पाहू शकता आता हा छान सॉफ्ट झाला आहे गोळा. याला एक 20 मिनटं आपण असंच ठेवून देऊया. यामध्ये जो रवा घातला आहे तो थोडासा फुलून जातो. आपल्याला यासाठी तेल, पिठी काहीही वापरायचं नाही आहे आणि असंच पोळपाटावर लाटून घ्यायचं आहे आणि ते छान लाटल्या जातात, चिकटतसुद्धा नाही. पाहू शकता इथे आपले गोळे तयार झालेले आहे. कोणतीच पिठी घेतलेली नाही आहे. मी असंच पोळपाटावर याला लाटते आहे आणि ते छान लाटल्या जातात आहे. आपली नीट कणिक मळल्या गेली की आपल्याला लाटायला छान सोपं जातं. ही थोडीशी जाडसर असते, म्हणजे पुरी जशी आपली असते त्यानुसार ही थोडीशी जाड असते. जाडी तुम्ही पाहू शकता याची. आपण बाजूला तवा मंद आचेवर चालू करून दिलेला आहे. दशमी घालून घेऊया आणि गॅस थोडा मोठा करून घेऊया आणि रुमालाच्या साहाय्याने या दशमीला आपण नीट भाजून घेऊया. अशा पद्धतीने तिला सगळ्या बाजूला आच लागते आणि ती नीट भाजल्या जाते. हळूहळू आपली दशमी आता नीट भाजून घेतल्या गेलेली आहे एका साईडने. तर आपण हिला पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने तिला अशाच पद्धतीने नीट खरपूस करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाच्या असतात कडा, त्या नीट भाजल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर सराटा किंवा रुमालाने प्रेस करत राहायचे. दशमी करताना आपण इथे पाणी वापरलं होतं, त्यामध्ये आपण गूळ विरघळवून घेतला होता. त्याचप्रमाणे आपण दूधसुद्धा वापरू शकतो. दूध गूळ वापरूनही आपण कणिक भिजवू शकतो. त्या थोड्या कमी दिवस टिकतात. पाणी वापरून तयार केलेल्या दशम्या थोड्या जास्त दिवस राहतात. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहत राहा. मध्ये थोडंसं चेक करून घेऊया दशमी नीट भाजल्या गेली आहे का नाही, तर मग पुन्हा तिला तसंच पलटवून घ्यायचं आणि नीट भाजून घ्यायची. दशमी तुपाबरोबर, थंड दुधाबरोबरही छान लागते किंवा अशी तर ही खूपच मस्त लागते. करून पहा आणि मला सांगा.